अभंगाला काहीच निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा आहे, ही सेवा किम निमित्त आहे, निमित्त फार मोठा आहे, विश्वाला साजेल असं निमित्त आहे। आज आपल्या पवित्र अशा या नगरामध्ये अर्थात सराटा अंतरवाली, मला तर असं वाटतं आता मराठा अंतरवालीच म्हणा, सराटी अंतरवाली या गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी, लहान थोर आबाल वृद्ध, गावातील सर्व जाती धर्मातील सर्वच मंडळी मिळून सर्वांनी एक लढा उभा केला। तो लढा म्हणजे गरजवंत मराठ्यांना आरक्षण भेटावं याच्याकरता उभा केलेला लढा। विठाला विठाला। आणि जो काही हा लढा उभा केलेला आहे, या लढ्याकरता अंतरवाली आपल्या गावातील सर्वांचं तर सहकारी आहेच आहे, पण पवित्र अशी आपली ही गोदाम आहे, अर्थात दक्षिण भारताची गंगा माता, हिच्या परिसरातील, हिच्या कुशीतील 123 गावांचा परिपूर्ण तनाने, मनाने आणि धनाने सहभाग आणि परिपूर्ण महाराष्ट्राचं या आमरण उपोषणाला सहकार्य। विठाला विठाला। आज महाराष्ट्राचा एक नवा चेहरा आपल्या समोर आहे। तो महाराष्ट्राचा नवा चेहरा म्हणजे श्रीमान आदरणीय या महाराष्ट्राचं भूषण, या महाराष्ट्राच्या मनामनावर आदि राज्य गाजवणारे श्रीमान आदरणीय मनोज पाटील जरांगे यांनी आज जवळपास उपोषणाला सुरुवात करून मला वाटतं 50 दिवस झालेले आहेत आणि त्या माध्यमातून काहीतरी चिंतनीय सेवा घडावी, काहीतरी समाज प्रबोधन घडावं, काहीतरी जनजागृती घडावी, याच्याकरता त्यांना सहकार्य केलं ते आमच्या वारकरी संप्रदायाने। आणि वारकरी संप्रदायामध्ये जी काही दिग्गज महाराज मंडळी आहेत, त्या सर्वच महाराज मंडळीचं सहकार्य आणि विशेष करून अनमोल असं सहकार्य या ठिकाणी आमचे आदरणीय गणेश बाबा बोचरे असतील, आमचे आदरणीय हरिभक्ती परायण, महाराष्ट्रातील एक विनोद मूर्ती म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो असे सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महादेव बाबा गिरी असतील आणि परिपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वारकरी संप्रदाय, त्या सर्वांच्या माध्यमातून या आमरण उपोषणाला सहकार्य आहे आणि श्रीमान मनोज पाटील जरांगे यांना कायम कायम पाठिंबा आहे। विठाला विठाला। आणि त्या निमित्ताने या ठिकाणी काहीतरी सेवा घडावी, ध्यानोपारायची तुकोबारायची सेवा घडावी, या पवित्र अशा मातीची सेवा घडावी आणि या सेवेच्या माध्यमातून काहीतरी समाजाच्या कानावर चांगले शब्द पडावे याच्याकरता केलेला हा खटाटोप आहे। श्रीमान मनोज पाटील जरांगे यांना हे समर्थन आपल्या सर्वांचं आहे, म्हणून एका जुटीने, एका दिलाने आपण सर्वजण त्यांच्या बरोबर आहोत, याच्यामध्ये आता काही नवल नाही। विठाला विठाला। या कार्यक्रमाकरता भगवंताची कृपा, संत महात्म्यांचा आशीर्वाद, विशेष करून पवित्र असं हे गाव सराटी अंतरवाली यांचं तोला मोलाचं सहकार्य, परिसरातील सर्वांचं सहकार्य आणि आज या कार्यक्रमाकरता विशेष करून आवर्जून हजर असणारी आमची सर्वही महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे आदरणीय हरिभक्ती परायण, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा श्री क्षेत्र संस्थान रामगडाचे एक प्रमुख कीर्तनकार आमचे सदाशिवजी महाराज झंझणे असतील, आमचे आदरणीय हरिभक्ती परायण, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रामायणाचार्य तथा कीर्तनकार तथा रामगडाचे ज्येष्ठ पाईक शेवट कीर्तनकार आमचे आदरणीय हरिभक्ती परायण बसुराम तात्या कदम असतील, तसेच आमचे आदरणीय हरिभक्ती परायण संगीत विशारद, संगीत भूषण, महाराष्ट्रातील एक संगीत रत्न अशोकजी महाराज डोयफोडे असतील, आमचे आदरणीय हरिभक्ती परायण, आमचे परममित्र महाराष्ट्रातील एक संगीत विशारद, गायक तज्ञ, गान कोकिळा वैभव महाराज फुलवळके असतील, आमचे आदरणीय हरिभक्ती परायण आपल्याच गावातील सुभाष आप्पा असतील, समोर बसलेले आमचे रामेश्वर महाराज भाकड आहेत, तसेच आमचे गावातील आदरणीय सर्वजण महाराज मंडळी, विशेष करून स्वतः आदरणीय हरिभक्ती परायण महादेव महाराज गिरी आणि आदरणीय हरिभक्ती परायण गणेश महाराज बोचरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आमच्या आदरणीय गावातील चेअरमन आहेत, तसेच मृदंगावर ज्यांची सुंदर अशी साथ आहे, महाराष्ट्रातील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व आदरणीय गुरुवरी रामभाऊ महाराज काजाळे यांचे परमशिष्य पटशिष्य आदरणीय प्रबोध महाराज पद्मुळे बेलापुरेकर हे महाराज असतील, सर्वच आपण मान्यवर मंडळी, माता भगिनी, पवित्र अशी भूमी, सर्व पुरुष मंडळी आणि पवित्र असे हे व्यासपीठ अर्थात श्रीमान मनोज पाटील जरांगे ज्यांनी 50 दिवस ज्या जागेवर बसून हे कार्य केलं, अशी पवित्र अशी जागा आणि या जागेच्यावर जे
परमेश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना नतमस्तक होतो. आणि विशेष करून ऐका, या ठिकाणी हे दोघ जण बिचारे कार्यकर्ते आहेत. मीडियाद्वारे उभ्या महाराष्ट्रामध्ये इथला शब्द ना शब्द बाहेर नेण्याचं काम चांगलं कार्य करत आहेत. या सर्वांना नतमस्तक होतो आणि माझ्या बोलण्याकडे येतो. विशाला आणि गेल्या 50 दिवसापासून आपल्या गावामध्ये जो आवाज गुंजन होतोय, परिसरामध्ये जो आवाज प्रसारित होतोय, असे आमचे लाऊडस्पीकर सिस्टम वाले दादा, वा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. विशाला आता बरीचशी मान्यवर मंडळी आहेत, सर्वांचं नाव काही मी घेऊ शकणार नाही, पण सर्वांना नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणी अगदी एकच माझी प्रार्थना असेल, प्रार्थनापूर्वक नम्र निवेदन तुम्हाला माझं एकच आहे, काही 10-5 मिनिटं मला जी सेवा करायला इथं प्राप्त झाली हे माझं भाग्य महाराज, बरं का, ही बाबांची कृपा आहे, हे माझं भाग्य आहे. कारण या ठिकाणी येऊन 4 शब्द बोलण्याचा अधिकार मला प्राप्त झाला, ही माझी काहीतरी पुण्य असेल, माझ्या आई वडिलांची काहीतरी पुण्य असेल आणि तुम्हा सर्वांचं काहीतरी प्रेम असेल. याच्याकरता मला इथं या कार्यक्रमामध्ये बोलण्याची संधी प्राप्त होते. मनुष्य सर्वांचा मी आभारी आहे. या पवित्र अशा भूमीचा मी दिलगीर आहे, ऋण व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्याकडे येतो. विशाला अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकोबारे सुंदर असं चिंतन सांगतात. महाराज म्हणतात, भक्तीचे नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ऐका, कशाला भक्ती म्हणायची, कशाला वैराग्य म्हणायचं आणि कशाला ज्ञान म्हणायचं, अगदी फावल्या वेळामध्ये तुम्हाला मी चटचट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराज म्हणतात, भक्ती भक्ती भक्ती, गळ्यात माळा घालणं, लय मोठ्या वाऱ्या करणं, लय भजन करणं, लय ढोंग करणं, याला भक्ती म्हणत नाही. फक्त एकाच गोष्टीला भक्ती म्हणतात, जीवनामध्ये नम्रता असावी. जीवनामध्ये नम्रता असावी, भक्ती ते नमन. ऐका लक्षपूर्वक, जीवनामध्ये नम्रता असावी. नंतर विशेषण आपण पाहूया, पण नंतर ऐका, जीवनामध्ये भक्ती करण्याकरता जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट जर जीवनामध्ये प्राप्त झाली, याच्यापेक्षा मोठी भक्ती कोणती नाही. ऐका, नम्रता जीवनामध्ये असावी, ही खरी भक्ती आहे. त्याच्यानंतर पुढे महाराज बोलले, कशाला वैराग्य म्हणायचं, अरे वैराग्य म्हणजे एकाच गोष्टीला वैराग्य म्हणायचं, ती गोष्ट म्हणजे त्याग. आता नेमका कोणता त्याग असावा, कशाचा त्याग करायचा, कधी करायचा, कुठे करायचा, कशाचा त्याग करायचा नाही, याचं सविस्तर वर्णन आहे. पण एकच वाक्य सांगतो, वैराग्य त्याला म्हणायचं, त्यागाला वैराग्य म्हणायचं. ऐका पुढे, आणि ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती आहे, ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य आहे, त्यांच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होतं. सज्जन, कोणाच्याही जीवनामध्ये ज्ञान प्राप्त होत नाही. मग ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञान आहे, अगोदर भक्ती आलेली असते, अगोदर वैराग्य प्राप्त झालेलं असतं, तरच ज्ञान प्राप्त होतं. ठीक आहे महाराज, या 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या. या 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करून घेण्याकरता नेमकं काय करावं लागेल, देहाच्या निराशे. महाराज म्हणतात, देहाचा निराश करावा लागेल. आणि देहाचा निराश जर केला, पाविजे या ठाया. कोणत्या ठाया, भक्ती ज्ञान वैराग्य पाविजे या ठाया. माझी आईशी काया जवळ होई. ऐका सज्जन हो, ज्यांच्या जीवनामध्ये भक्ती करायची आहे, ज्यांच्या जीवनामध्ये वैराग्य निर्माण करून घ्यायचंय, अरे ज्यांच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, त्याला देहाचा निराश करण्याची गरज आहे. आणि याच्याकरता एक उदाहरण सांगितलं महाराजांनी. जसं आमच्या माय मावल्या स्वयंपाक करतात, पण स्वयंपाक करत असताना उदक, अग्नी आणि धान्य या 3 गोष्टीची गरज लागते, तसं त्याला चांगला परमार्थ करायचा आहे, त्याला ह्या 3 गोष्टीची गरज लागते. हे सर्व आम्हाला कळलं, आम्हाला हे कळतंय, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय. तुका म्हणे माझं कळते चाचणी, झाला अभंगाचा सरळ अर्थ. विठाला आपण सर्वजण भक्ती करतो सज्जन हो. मला अभंगाचं चिंतन मांडत आपला हा चालू विषय सुद्धा मांडायचा आहे, हे लक्षात ठेवा. आपण सर्वजण भक्ती करतो, पण भक्तीचे प्रकार सांगत असताना तुकाराम महाराज म्हटले, तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. जीवनामध्ये 9 प्रकारची भक्ती असेल तर तो जीवनामध्ये कसा आहे, शुद्ध आहे. थोडा विको कमी करायचा. महाराज म्हटले, आपल्या जीवनामध्ये जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, अनेक नाही माझे मना हो का पंडित शहाणा. ठीक आहे, आपल्या जीवनामध्ये 9 प्रकारची भक्ती असावी. मी पदार्थ सांगण्यापेक्षा उपनिषदामध्ये असं सांगितलं, भागवतामध्ये असं सांगितलं, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. एकंदरीत 9 प्रकारची भक्ती आहे. पैकी 6व्या क्रमांकाची भक्ती, तिचा विचार आपल्याला थोडक्यात आज करायचा आहे. विठाला भक्ती असावी,
जीवनामध्ये बाकीची भक्ती करण्यापेक्षा जास्त गबाळ मिळवण्यापेक्षा एकच भक्ती असावी. तुम्ही जीवनामध्ये पहिल्यांदा काय करा, नम्र व्हा. नम्र कारण नम्र झाला फुता तेने कोंडिले अनंता. ऐका वाक्य. जे माणसं समाजाला जोडतात, जे माणसं ते माणसं काहीतरी मोठे होतात. माझं वाक्य एक नीट ऐका. ज्याला पहिल्यांदा हात जोडता येतात त्याला समाज जोडता येतो. ज्याला हात जोडता येतात त्याला समाज जोडता येतो. आणि ज्याला समाज जोडता येतो त्याला स्वतः देव जोडता येतो. विठाला विठाला. काय केलं महाराज? आज हा वहाग उभ्या महाराष्ट्रामध्ये गर्जना करतोय. पण जरी गर्जना करत असेल तरी आजही तो शांत आहे, आजही तो लीन आहे. तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. अरे एवढं मोठं कार्य वहागाने केलं पण अजूनही छाती दाखवलेली नाही. याचं कारण असं आहे, याचं कारण असं आहे त्यांना माहित आहे जीवनामध्ये आपण जर लीनता धारण केलीच तर जीवनामध्ये कार्य होत असतं. ऐका सज्जनो, बघा ज्यांनी ज्यांनी हात जोडले ते माणसं फार मोठी झाली. ते माणसं संत पदवीला गेले. अरे ते माणसं देव झाले. तुम्हाला जास्त उदाहरणं सांगणार नाही, एकदम आपल्या जवळ उदाहरण सांगणार आहे मी. आपल्या जवळच बीडच्या खालच्या बाजूला आदरणीय प्रातस्मरणीय वंदनीय पूजनीय ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर असं तुम्ही नाव ऐकून आहे. त्यांची तुम्ही सेवा करताय, त्यांची तुम्ही पूजा करताय, त्यांचं तुम्ही दर्शन घेताय. काय केलं त्या महात्म्याने? काहीच केलं नाही महाराज. फक्त एक काम केलं. त्या महात्म्याने पहिल्यांदा हात जोडले आणि हात जोडल्याच्या नंतर त्या हात जोडल्यामुळे परिणाम असा झाला, समाज तुटला गेला. परिणाम असा झाला, अरे देव त्यांचा पायक झाला. विठाला विठाला. 2011ची गोष्ट आहे महाराज. तीळ भरईला बार बोलणार नाही. आदरणीय श्रीमान मनोज पाटील जरांगे यांनी शोभा संघटना स्थापन केली होती. असे तुमच्या कोणाचे ऐकण्यात असेल. आणि ती शोभा संघटना स्थापन केल्याच्या नंतर साक्षीदारे समोर बसलेले. त्या संघटनेमध्ये आम्ही जवळपास 4 ते 5 वर्ष बरोबर फिरलो. ह्या गावात जा, त्या गावात जा. गडी लय पहिल्यापासून कवळ्या मनाचा पण लय निबर अंतकरणाचा. कवळ्या मनाचा पण निबर अंतकरणाचा गडी आहे. खूप गावागावामध्ये आम्ही फिरलो. त्या गावात जा व्याख्यान दे, त्या गावात जा व्याख्यान दे. आमचे रानमाळ्याचे काही असायचे, हेदाजी असायचे, तिकडले पलीकडे खांडवीचे काही असायचे, ढोप वडगावचे असायचे. अशी बरीचशी मंडळी आम्ही खूप फिरलो. पण त्या काळात त्यांना यश नाही प्राप्त झालं. पण बघा जवळपास माझ्या माहितीस्तव, फक्त माझ्या माहितीस्तव 12 वर्षाचा काळ गेला. आणि 12 वर्षाचा काळ गेल्याच्या नंतर एक तपपूर्ती झाली. एक तपपूर्तीमध्ये 4 उपोषणं केले. आणि त्या 4 उपोषणामध्ये पठ्ठ्याला असं महात्म्य निर्माण झालं, असं महात्म्य निर्माण झालं की बस त्या महात्म्यामुळे त्या वहागाने उभा देश जागा केलेला आहे. ऐका, म्हणून किती आले किती गेले झाला फक्त धुराळा. किती आले किती गेले झाला फक्त धुराळा. अरे आमचा नेता मनोज पाटील जरांगे आहे सर्वापेक्षा निराळा. लय आले लय गेले. माफी मागून एक वाक्य बोलतो आणि रेकॉर्डिंग चालू आहे. सन्माननीय आदरणीय नरेंद्र साहेब मोदी पंतप्रधान आपल्या देशाचे मुंबईला येऊन बसले होते. मुंबईला तिथली सभा चालू होती ना, त्या दिवशी मुंबईला येऊन बसले होते. निमित्त होतं खेळाचं पण लक्ष होतं महाराष्ट्रावर, सभेवर. कारण त्यांना माहित होतं अशी सभा झालेली नाही आणि होणार नाही. अरे एवढं मोठं मिळवलं याचं कारण एकच आहे, जीवनामध्ये लीनता ठेवली. तुम्हाला मोठं व्हायचंय ना, शिका. तुम्हाला मोठं व्हायचंय ना, महापुरे झाले राती तेथे लभाले वाजती, तेथे लभाले वाजती, तेथे लभाले वाजती. महापुरे झाले राती तेथे लभाले वाजती, तेथे लभाले वाजती, तेथे लभाले वाजती. तुम्हाला मोठं व्हायचंय ना, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय. एक काम करा, पहिल्यांदा काहीच करू नका रे. पहिल्यांदा फक्त हात जोडा. पहिल्यांदा हात जोडा. हात, कारण ज्यांनी ज्यांनी हात जोडलेले आहे ते मोठे झाले. विनोदाने म्हणून एक गोष्ट सांगतो बाबा. विनोदाने म्हणून चालता चालता आता निवडणुका येणार आहेत पुढे, निवडणुका.
आता 2024 ला बहुतेक निवडणुका लागतात ना. काय महाराज हे लोक घराघरामध्ये जाणार, घराघरामध्ये जाऊन हात जोडलेले ठेवणार. दादा, काका, मामा, भाऊ, आजी, आजोबा, मावशी, ताई असे हात जोडलेले ठेवणार. आमच्याकडे लक्ष ठेवा बरं का, आमच्याकडे लक्ष ठेवा बरं का. त्यांचे हात जोडलेले असल्यामुळं लोक त्यांना काय होते, पगळत येत. बघा ना, कधी आपल्याला कोणी बोलत नाही, पण हात जोडून आपल्याकडे आलं ना ते. हो, हात जोडून आपल्याकडे आलं ना, आपल्या पाया पडलं ना, विठाला विठाला, आपल्या पाया पडलं असं म्हणणार. आणि म्हणून त्यांना आपण मतदान टाकणार. परिणाम असा होणार ते निवडून येतात. कशामुळं? त्यांनी हात जोडल्यामुळे. आणि ते हात जोडतात म्हणून फक्त त्यांना आपण पघळतो, त्यांच्या पुढे आपण लोटांगण घेतो. त्यांनी हात जोडले, त्यांनी कशा मार्फत जोडले, कसे जोडले हे आपण पाहत नाही. मग निर्मळ अंतकरणाने जे माणसं हात जोडतात त्यांच्या समोर आपल्याला लोटांगण घ्यायला काय हरकत आहे. आणि निर्मळ अंतकरणाने जे माणसं हात जोडतात, निर्मळ अंतकरण करून ज्या व्यक्तीने हात जोडले ती व्यक्ती आज फार मोठी झालेली आहे हे सांगायची गरज नाही. विठाला विठाला, काहीच करायची गरज नाही. जगामध्ये आम्ही रोज सांगतो माळी घाला, भजन करा, कीर्तन करा, मान्य. हा वारकरी संप्रदायाचा दंडा काय, वारकरी संप्रदायाची ही नियमावली आहे, मान्य. हे करावंच लागेल. पण हे करून ज्यांना हात जोडता येत नाहीत, ज्यांना नम्र राहता येत नाही, हे केल्याचा काही फायदा नाही. बरेचसे असे गटारमाळे, बरेचसे गटारमाळे शब्द तुम्हाला कळतो का? माळी घालून मोकार धंदे करणारे. उदाहरण यांचा महाराज. मी म्हणतो जे चांगले माणसे ते माळी घालत नाही, पण जे माळी घालतात ते माळी घातल्याच्या नंतर वाईट कुटाने करत नाहीत. आणि माळी घालून जे वाईट कुटाने करतात ते खरे माळकरी नाहीत. विठाला विठाला, काय भजन करणं, कीर्तन करणं, गळ्यात मोठमोठ्याला माळी घालणं, कपाळाला गंध लावणं ही भक्ती नाही रे. ही भक्ती नाही, ही भक्तीची पहिली पायरी, भक्तीची ही पहिली पायरी. पण माणसं जोडता येणं आणि जगामध्ये या जनतेमध्ये जनार्दनाला पाहणं. सर्वाठाई एकच देव आहे, विष्णुमय जग, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग, वैष्णवाचा विठाला विठाला, कुंडली कवरदा हरी विठ्ठल, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, विष्णुमय जग. महाराज म्हणतात भेदा भेद भ्रम अमंगळ. 5 मिनिटं बोलतो जरा या अमंगळ शब्दावर. लक्षात ठेवा, आज मराठा आरक्षणाचा मुद्दा आयरनवर आहे आणि हे मराठा आरक्षण मराठ्याला भेटलंच पाहिजे, मान्य.
मान्य याच्याकरता पाटलांचा लढा चालू आहे. आपल्या सर्वांचं सहकार्य पाटलांना आहे. काही काही लोकांना पाटील म्हणलं तरी पोटात दुखायला लागलं. विठाला विठाला आता कुणी कुणाला पाटील म्हणू शकतं ना, काय बिघडलं? पण त्यांना पाटील म्हणायला लागलेलं काय काय वरच्या ह्या पाठगोळ्याला पोटात दुखायला लागलं. जाऊ दे तो विषय. पण ऐका, आरक्षणाचा लढा चालू आहे. अमंगळ या शब्दावर मला बोलायचं. वारकरी संप्रदायाचा आधार घेऊन बोलणारे, वरपंगी बोलणार नाही. 18 पगड जातीमधला समाज छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये एकत्रित केला. मान्य हे माझ्या ज्ञानोबरायचं सांगणे. न पहा याची कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई, हे त्यांचं सांगणं आहे. जात वित्त गोत कुळशीळ मात भजका त्वरित भावनायुक्त हे संतांचं सांगणे. यता याती धर्म नाही विष्णू दासा सामान्य लिहिलेल्या पेपर मध्ये लिहिलेले शब्द नाहीत. सकाळी लेकरू हागलं की पुसायला अरे संतांचे पुरावे आहेत. मग हे संतांचे पुरावे तुम्ही आम्ही नुसते सगळ्याचे नाही. हे संतांचे पुरावे तुम्ही आम्ही ध्यानात घेण्याकरता आहोत. आजही त्या वरल्या भांडुळाचं ऐकायचं नाही. अरे आज एका गावामध्ये तुम्ही आम्ही राहतो महाराज. हो, हा या जातीचा असतो, त्या जातीचा असतो. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये तुम्ही आम्ही एकमेकाला सहभागी होतो ना. बरोबर आहे का नाही? जातो का नाही? हा, आणि जायला पाहिजे. जातो महाराज. गावामध्ये आम्ही जातपात पाहत नाही. आजही श्रीमान मनोज पाटलांनी हे आरक्षण मांडलेले जातीचा विषय इथं मांडलेला नाही. फक्त गरजवंत मराठ्याचा लढा असा शब्द आहे. इथं कोणती जात वगैरे असं काही नाही. मग बाकीच्या लोकांनी ह्याला जात शिकवायची गरज काय? ह्याला फक्त एकच काम करायचंय, ह्याला राजकारणाची झालर लावायची, राजकारण करायचंय आणि स्वतःच्या पोळ्या भाजून घ्यायच्या. विठाला विठाला ऐका ऐका. म्हणून आपण एका गावामध्ये राहतो. आजही एका गावामध्ये 10-10, 20-20 जाती असतात. बरोबर आहे भाऊ? मग मला सांगा तुम्ही, आपण एकमेकाचा द्वेष मत्सर करत नाही. हे आम्ही करत नाही, आमच्या बापाने आम्हाला सांगितलंय. कोण्याही जीवाचा घडो मत्सर, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, हे आमच्या बापाने आम्हाला सांगितलंय. अरे इतकंच नाही, आमच्या राजांनी आम्हाला सांगितलंय. सर्वांना एका छत्राखाली आणायचंय आणि सर्वांना बरोबर घ्यायचंय आणि सर्वांना बरोबर घेऊन हे स्वराज्य निर्माण करायचंय. म्हणून तर त्यांना लोक छत्रपती म्हणतात ना. अरे त्या काळामध्ये राजांनी 18 पगड जात एकत्रित केली, एका छत्राखाली आणली आणि एका छत्राखाली आणल्यामुळे आम्ही सर्वजण आम्ही त्यांना छत्रपती म्हणतो. ह्याचं कारण असं आहे, त्या काळात राजांनी कुणाचा द्वेष मत्सर केला नाही, आमच्या संतांनी द्वेष मत्सर केला नाही. आज आम्ही करत नाही, आमचे नेते करत नाही. मग या राजकारण्यांनी मध्ये तोंड खुपसायचं कामच नाही. आमंगल गोष्ट आहे महाराज, आमंगल. हो, वाईट गोष्ट आहे. म्हणून ज्यांच्या नादी लागू नका. अरे आपलं कल्याण करायचं असेल, आपलं भला करून जर घ्यायचं असेल तर कधी ज्यांच्या नादी लागू नका. मला तुम्हाला मुद्दा सांगायचा सज्जन हो, आजही आपण समाजामध्ये याचा त्याचा वितुष्ट पाहण्यापेक्षा, याचा त्याचा मदमत्सर करण्यापेक्षा एक काम करा. ही सर्व आई आहे, ही सर्व बहीण आहे, हे सर्व भाऊ आहेत, हे सर्व वडिलासारखे आहेत. यांच्यामध्ये एकच काम करा, देवाला पहा. देवाला पहा म्हणायची गरज आहे का? सर्वांमध्ये देव आहे. सर्वा घटी राम देहादिही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत स्मृती ज्ञान मपोहनंच. अरे गीतेमध्ये भगवान परमात्मा ते सांगतात, संत महात्मे ते सांगतात, सर्व ठिकाणी देव आहे. मग सर्व ठिकाणी देव असल्याच्या नंतर त्या देवाला नमस्कार करायला काही हरकत आहे का? आपली तर एक गदर प्रथा आहे महाराज. सध्या आता बघा, हो, जे जे भेटले भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. महाराज म्हटले, ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो हे सर्व देव आहे. पण आपलं असं नाही. आपण गाडीवर आता बसलो ना, तर गाडीवर बसल्याच्या नंतर आपला एक
खात असतो ते हँडलला गुंतल्या आणि एखादा समोरून आला की लगेच नुसतं हात वर करतो आपण काय काय तर महाराज नुसतंच मुंडकं हलवतील हा तस काय ते असं टकुरावर गाडगं मांडले मला सांगा तुम्ही हे नमस्कार करण्याचे उपचार नाहीत किंवा ही प्रथा नाही दंडवत दंडा परी काही उरो निधी उडी असं नम्र व्हा महाराज असं नम्र व्हा की बस त्या नम्रतेमध्ये आपलाही फायदा होतो आणि त्या नम्रतेमध्ये समोरच्याचाही फायदा होतो भक्तीचे नमन ऐका भक्ती करायची ना नम्रतेने राहा गड्यांनो आणि नम्रतेने जर आपण राहिलो काय मोठं काम होतं तुम्हाला ज्वलंत असं उदाहरण सांगणार आहे आणि पुढे चालणार आहे विठाला विठाला 1659-61 चा तो काळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या स्वराज्याला चांगली धार दिलेली होती स्वराज्य चांगलं निर्माण केलेलं होतं पण स्वराज्याला चांगली धार लागलेली असताना स्वराज्य चांगलं निर्माण झालेलं असताना बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यामध्ये ते खुपायला लागलेलं होतं जसं आरक्षणाचं आज काम हे बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यामध्ये खुपताय बऱ्याचशा लोकांच्या पोटामध्ये मळमळ करताय तसं त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम हातामध्ये धरलं होतं हे बऱ्याचशा लोकांच्या डोळ्यामध्ये खुपत होतं 1659 चा तो काळ आहे नेटके संभाजीराजे जन्माला आले होते पण त्या काळामध्येच राजावर एक थोरलं संकट आलं त्यांच्या आवडत्या पत्नी अर्थात सईबाई यांची तब्येत खालावली महाराज आपल्या जवळच्या एखाद्या माणसाला जर काही त्रास झाला विठाला विठाला कुंडली प्रवरदा हरी विठ्ठल तब्येत खालावली महाराज हे तब्येत खालावल्याच्या नंतर आई सईबाईला फार त्रास होऊ लागला छत्रपती शिवाजी राजांचं चित्त काही तिकडं होतं काही इकडं होतं स्वराज्य निर्माण करायची गरज होती पण हे स्वराज्य निर्माण करत असताना राजांचं ध्यान एका ठिकाणी लागत नव्हतं काय करावं नेमकं आणि याच काळामध्ये विजापूरच्या तत्तावर बड़ी बेगम साहिबा बोलते जाओ कोई तो ऐसा होगा जो शिवाजी को पकड़ के ला सकता है महाराज कुणीच पुढे यायला तयार नव्हतं विठाला विठाला आज गरज होती कोणीतरी काहीतरी ज्वलंत कार्य करायची पण राजांना सहकार्य करण्याकरता माणसं नव्हते राजांना सहकार्य करण्याकरता माणसं नव्हते म्हणण्यापेक्षा उलट राजांना विरोध करण्याकरता माणसं होते काही खंडोजी खोपड्यासारखे कृष्णाजी भास्करासारखे मानकोजी 10 तोंड्यासारखे काही माणसं होते पण ऐका ना छत्रपती शिवाजी महाराज हा गडी पाठीमागे सरकणारा नव्हता धरलेलं काम हातामध्ये हे गडीला न्यायचं होतं पण ते कोण बडी बेगम साहेबांनी आज्ञा दिल्याच्या नंतर अफजल खान नावाचं बांगो या महाराष्ट्रामध्ये आलं कसं आलं काय आलं हे जास्त विस्तारपूर्वक तुम्हाला सांगत नाही फक्त नम्रतेने काम आमच्या राजांनी केलं कसं सिद्धीला गेलं हे मला तुम्हाला सांगायचंय ज्या वेळेला तो अफजल खान महाराष्ट्रामध्ये येतोय महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर राजांनी पहिल्यांदा हातात बोलले आम्हाला तुमची फार भीती वाटते तुम्ही आमच्या जवळ यावं फार बोलावला चावळीच्या खोऱ्यामध्ये जिथं आज प्रतापगड आपण म्हणतो इथपर्यंत बोलवला त्याचा हजारो सैन्य आता फार मोठा तो आकडा फार मोठा विस्तार आहे पण चला आता सध्या पाटील इथं आलेले आहे त्याच्यामुळे काही जास्त वेळ घेणार नाही अगदी फावल्या वेळामध्ये आपलं विठाला विठाला तुम्ही मला जर म्हणले 5 मिनिटात बुरका तर फार द्विधा होती राजांची सज्जन हो एका बाजूला पत्नी आजारी आहे आणि एका बाजूला थोरलं संकट घोंगावत आहे नेमकं काय करणार या काळामध्ये राजांना खूप सल्लागार भेटले खूप सल्लागारांचा सल्ला आमच्या राजांनी ऐकला पण ऐका राजांनी त्या काळामध्ये सल्लागारांचा सल्ला ऐकला मात्र मंचच केलं विठाला आजही पाटलांना सांगणारे माफी मागून वाक्य बोलतो खूप सांगणारे असतील पण गडी पठ्ठ्या मंचच करतोय म्हणून इथपर्यंत आलाय विठाला आणि बरोबर आहे अरे त्या काळातही आमचा इतिहास आहे
आमच्या राजांनी मनाला जे पटलं जे चांगलं होतं त्याच केलं. ऐका 1661 चा तो काळ उजळला. 1659 मध्ये आमच्या सईबाई मातोश्रीचं निधन झालं. राजे द्विविध अवस्थेमध्ये होते. काय करावं? अरे लहान लेकरू संभाजी. कोणत्या बापाला असं वाटतंय आपलं पहिलं लेकरू सोडून आपण जावं? 2-3 महिन्याचा कालावधी गेला महाराज. जवळपास राजांनी सर्व पळापळी केली आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाबरोबर भेट घ्यायचं ठरवलं. नम्रतेने कार्य कसं केलं मला हे तुम्हाला सांगायचं, जास्त विस्तार करत नाही. ठरलं सर्व काही. अंगावर पोशाख वगैरे घातला, कसा घातलाय तुम्ही सर्वांनी ऐकले, पण कसे राजे गेले एवढं वाक्य तुम्ही आज ध्यानात ठेवून ऐकायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला कणातीमध्ये शिरले, डोक्याला जिरे टोप नाही, एक मुंडासं बांधलेले, अंगावर अगदी साधे साधे वस्त्र आहेत, पण आतून चिलखत आहे, हात जोडलेले. हे वाक्य नीट ध्यानात ठेवा. छत्रपती शिवाजी राजांनी हात जोडलेले. आजही तुम्हाला इतिहासामध्ये सोनेरी शब्दात ते रेखाटलेलं दाखवू शकतो. हात जोडलेले राजांनी, पण त्या हातामध्ये आत वाघनक आहेत. आत कुणी म्हणतंय आता ते महाराष्ट्रामध्ये वाघनक आणले, जणू आणले असतील ते किंवा नसतील ते काय आपल्याला काही घेणं देणं नाही, पण ते वाघनक कसे होते हे सांगायची तुम्हाला गरज नाही. राजांनी हात जोडलेले आणि हात जोडल्याच्या नंतर राजे कणातीमध्ये शिरलेले. दोघांची भेट ठरलेली होती. दोघं भेटण्याकरता तत्पर आहेत. राजे अगदी खाली मान घालून चालतात. हे वाक्य ध्यानात ठेवा. उद्धटपणा राजांनी दाखवलेला नाही, ताठरपणा राजांनी दाखवलेला नाही. आतापर्यंत आरक्षणाचा लढा चालू आहे. आतापर्यंत पाटलांचे इतके भाषण तुम्ही ऐकले. आतापर्यंत मीडिया समोर पाटील इतक्या वेळेस बोलले, एक तरी उद्धट शब्द आहे का? विठाला नाही महाराज, हे जाणत्या माणसाचं लक्षण असतं, हे जाणकाराचं लक्षण असतं. मग पाटलांनी आतापर्यंत हा लढा जो जिंकलेला आहे त्यांच्या फक्त सहानुभूतीने, त्यांच्या कर्तृत्वाने, आणि त्यांचं कर्तृत्व म्हणण्यापेक्षा सज्जन हो त्यांच्या सहनशीलतेने, शालीनतेने, इतकं म्हणण्यापेक्षा त्यांच्या लिंतेने हे काम झालेलं आहे. म्हणजे एक वाक्य तुम्हाला सुरुवातीला आता शेवटच म्हणायचं आपल्याला, शेवटला बोलून जातो. अजूनही जीवनामध्ये एखादं काही कार्य करायचं असेल एक कार्य करा सज्जन हो, लिंतेने राहा. छत्रपती शिवाजी महाराजांनी हात जोडलेले, खाली मान घातली, राजे कणातीमध्ये शिरले. अफजल खान असा तातर होता, आओ राजा, आओ राजा असं तो आरडत होता, पण राजांनी वरी मान केलीच नव्हती. राजांनी वरी मान करणं करता राजे सरळ खाली मान घालून आपल्या पायाचे बोट बघत बघत राजे समोर गेले. दोघांचं आलिंगन झालं, भेट झाली. त्यावेळेस अफजल खानाने तो वार केला, पण खाली मान घातलेली असल्यामुळे आणि हात जोडलेले असल्यामुळे राजांनी कधी हात खोलले आणि कधी त्या अफजल खानाचं पोट फाडलं हे सुद्धा त्या हरामखोराला कळालं नाही. ध्यानात ठेवा, ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला काहीतरी करून दाखवायचंय त्याने खाली बघा, लिंता ठेवा. खाली बघून तुम्ही लिंतीने जर राहिलात तर अशक्य कोटीतली गोष्ट झाल्याशिवाय राहत नसते. म्हणून ज्या माणसाने लीन झाले, ज्या माणसाने लिंता धारण केली त्याच इतिहासाच्या पानावर झळकतात. म्हणून आपलाही आज हा जो काही पथ्य आहे आज इतिहासाच्या पानावर झळकतोय. ओ मराठ्याची पोरं आम्ही नाही भिणार मरणारा, मराठ्याची पोरं आम्ही नाही भिणार मरणारा. सांगून गेले ते शिवाजी जयराव या विश्वास, सांगून गेले ते शिवाजी जयराव या विश्वास. पोत पाताळी तो आम्ही मळवत भारी भवानीचा, पोत पाताळी तो आम्ही मळवत भारी भवानीचा. ओ मराठ्याची पोरं आम्ही नाही भिणार मरणाला, मराठ्याची पोरं आम्ही नाही भिणार मरणाला. सांगून गेले ते शिवाजी जयराव या विश्वाला, सांगून गेले ते शिवाजी जयराव या विश्वाला, जयराव या विश्वाला. एवढं मोठं कार्य राजांनी केलं, तसाच कार्य आज आपले आदरणीय मनोज पाटील जरांगे करत आहे. एक वाक्य आहे का, तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या,
तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटामध्ये होते. तलवारी तर सगळ्यांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगटामध्ये होती. पण स्वराज्य निर्माण करण्याची इच्छा मराठ्याचा वाहक मनोज पाटील जरांगे यांच्या हातात होती. बस असं व्यक्तिमत्व पाठीमागे झालेलं नाही. उद्या होईल का नाही हे मला सांगता येणार नाही, पण आजच्या मितीला असं नेतृत्व आपल्याला आता भेटणार नाही. म्हणून याच नेतृत्वाच्या आधिपत्याखाली कायम कायम राहायचं आणि जो काही आपला गड आहे तो जिंकून घ्यायचं काम करायचं. विठाला दुनिया पे राज किया था उसने, जरा गौर से सुनिए. दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका फौलाद का था. दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका फौलाद का था. अरे कभी किसी के सामने झुका नहीं क्योंकि मनोज पाटिल जरांगे मराठा की औलाद था. नाही महाराज, हातात धरलेला काम तडीला नेल्याशिवाय पाठीमाग सरकतच नाही असा म्हणणारा एकही पट्ट्या अजून भेटलेला नव्हता. पण आज पट्ट्या भेटलेला आहे. चला म्हणून आपण सर्वांनी आपापले काम धंदे मद मत्सर आपल्या मनातला हेवा बाजूला काढायचा आणि कायम कायम त्यांच्या पाठीशी राहायचं. फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. मनोज पाटील पाठीमागे बसल्याच्या नंतर मी इथं 4 तासही बोलू शकतो, पण पुढल्या कामामध्ये खीळ घालण्याचा माझा काही अर्थार्थी संबंध नाही, कारण पुढेही बहुत करणी आहे. म्हणून जीवनामध्ये नम्रता असावी सज्जनो, आणि तीच नम्रता कायम कायम आपल्या पाटलांच्या जीवनामध्ये आहे. म्हणून त्यांनी हा लढा जिंकलेला आहे, जिंकत आणलेला आहे. आणि आज ना उद्या ते आपल्या पदरात नक्कीच आरक्षण टाकल्याशिवाय राहणार नाही अशी आमची वारकरी संप्रदायाची त्यांना विनंती असेल. आणि गरजवंत जो काही मराठा आमचा तरुण आहे त्या सर्व तरुणांना त्यांनी हे कार्य करून द्यावंच हा त्यांनी जोगवा आज आई भवानीच्या मातेच्या निमित्ताने हा जोगवा त्यांनी आमच्या पदरामध्ये टाकावाच. एकदा होते की जोगवा मग आईचा जोगवा जोगवा मागल, आईचा जोगवा जोगवा मागल, आईचा जोगवा जोगवा मागल, जोगवा जोगवा मागल, आईचा जोगवा जोगवा मागल, आईचा जोगवा जोगवा मागल. बस 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 प्राप्तही झाला महाराज. चला या ठिकाणी आज जीवनामध्ये नम्रता धारण करा. नम्रता धारण केल्याच्या नंतर खूप मोठं काम होतं. हे सावंत महाराजाचं वाक्य नाही, हे वाक्य आहे तुकाराम महाराजांचं. पण भक्तीचे नमन वैराग्य जीवनामध्ये असावं. कशाचा त्याग करायचा, त्याग कशाचाही करायचा नाही, तर त्याग करायचा फक्त अहंकाराचा. कारण ज्यांनी ज्यांनी अहंकाराचा त्याग केला ते माणसं फार मोठे झाले, आणि ज्यांनी ज्यांनी अहंकार बाळगला अर्थात राजा रावणासारखे कायम संपले. अहंकाराचा त्याग करायचा, अहंकाराचा त्याग केला, भक्ती जीवनामध्ये निर्माण झालेली झाली की आपोआपच ज्ञानाची प्राप्ती होत असते. आणि ज्ञानाची प्राप्ती म्हणजेच देवाची प्राप्ती.